काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाह वाहिनीने तू ही रे माझा मितवा आणि ठरलं तर मग या मालिकांच्या वेळांमध्ये मोठे बदल केले होते। या दोन मालिका पाऊण तास प्रदर्शित होत आहेत, जेणेकरून झी मराठी वाहिनीच्या कमळी आणि लक्ष्मी निवास या मालिकेंना TRP मध्ये फटका बसेल, याकरिता स्टार प्रवाह वाहिनीने ही चाल चालली होती। स्टार प्रवाहाची ही खेळी यशस्वीरित्या पार देखील पडली होती, कारण मागील आठवड्यात झी मराठी वाहिनीच्या इतिहासात पहिल्यांदाच सगळ्याच मालिकांच्या TRP मध्ये खूप मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती आणि स्टार प्रवाह वाहिनीच्या सगळ्याच मालिका या स्लॉट लीडर मालिका बनल्या होत्या। झी मराठी वाहिनीची एकही मालिका 3.0 च्या रेटिंगवरती नव्हती। मात्र या आठवड्यात पुन्हा एकदा झी मराठी वाहिनी TRPच्या बाबतीत अग्रेसर ठरली आहे। 9व्या आठवड्यात झी मराठी वाहिनीची एकही मालिका स्लॉट लीडर मालिका बनली नव्हती। मात्र या आठवड्यात पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीच्या तब्बल 3 मालिका या स्लॉट लीडर मालिका बनल्या आहेत। चला तर मग जाणून घेऊया झी मराठी वाहिनीच्या मालिकांमध्ये TRPच्या बाबतीत झालेली वाढ आणि कोणत्या मालिका बनल्या आहेत स्लॉट लीडर, तसेच कोणती मालिका बनली आहे झी मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका। जाणून घेऊया झी मराठी वाहिनीच्या मालिकांचे या आठवड्याचे सविस्तर TRP रिपोर्ट। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। पाहूया झी मराठी वाहिनीच्या टॉप 8 मालिका। तर नंबर 8 वरती आहे नेहमीप्रमाणेच सावळ्याची जणू सावली ही मालिका 1.1 च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या TRP मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल पाहायला मिळाला नाही। मागील आठवड्यात देखील सावळ्याची जणू सावली ही मालिका 1.1 च्याच रेटिंगवरती होती आणि याही आठवड्यात मालिकेची रेटिंग सेमच आहे। दरम्यान सावळ्याची जणू सावली ही मालिका येणाऱ्या दिवसात बंद होणार आहे, कारण काही दिवसांपूर्वीच झी मराठी वाहिनीने दीपज्योती या नव्या मालिकेची घोषणा केली आहे। त्यामुळे दीपज्योती या मालिकेसाठी सावळ्याची जणू सावली ही मालिका बंद होणार आहे। तर नंबर 7 वरती आहे शुभ श्रावणी। शुभ श्रावणी या मालिकेने मिळवला आहे 1.8 चा TRP। मागील आठवड्याच्या तुलनेत शुभ श्रावणी या मालिकेच्या TRP मध्ये तब्बल 0.3 ने मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। शुभ श्रावणी ही मालिका आता TRP मध्ये चांगला परफॉर्मन्स करताना दिसत आहे। तर नंबर 6 वरती आहे तुला जपणार आहे ही मालिका 2.0 च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत तुला जपणार आहे या मालिकेच्या TRP मध्ये तब्बल 0.1 ने वाढ झाली आहे। आता पाहूया झी मराठी वाहिनीच्या टॉप 5 मालिका। तर नंबर 5 वरती आहे लक्ष्मी निवास। लक्ष्मी निवास या मालिकेने मिळवला आहे 2.6 चा TRP। मागील आठवड्याच्या तुलनेत लक्ष्मी निवास या मालिकेच्या TRP मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। मागील आठवड्याच्या तुलनेत या मालिकेच्या TRP मध्ये तब्बल 0.3 ने मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। तर नंबर 4 वरती आहे एकेकाळी नंबर 1 असणारी मालिका कमळी। कमळी या मालिकेने मिळवला आहे 2.8 चा TRP। मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत कमळी या मालिकेच्या TRP मध्ये तब्बल 0.3 ने अशी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। कमळी या मालिकेची TRP घसरण्यामागचं कारण आहे स्टार प्रवाह वाहिनीची ठरलं तर मग ही मालिका। स्टार प्रवाह वाहिनीने मुद्दाम कमळी ही मालिका नंबर 1 मालिका बनत होती, त्यामुळे ठरलं तर मग ही मालिका कमळी या मालिकेच्या प्रसारणाच्या वेळेसोबत प्रसारित होऊ लागली। त्यामुळे कमळी या मालिकेला ठरलं तर मग मालिकेचा खूप मोठा फटका बसला आणि कमळी या मालिकेची TRP घसरली आणि कमळी या मालिकेने तिचं झी मराठी वाहिनीवरचं नंबर 1चं स्थान देखील गमावलं। तर टॉप 3 मध्ये आहे देव माणूस मधला अध्याय ही मालिका 3.0 च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत देव माणूस मधला अध्याय या मालिकेच्या TRP मध्ये तब्बल 0.8 ने अशी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि नेहमी टॉप 5 मध्ये असणारी देव माणूस मधला अध्याय ही मालिका टॉप 3 वरती आलेली आहे। तर टॉप 2 मध्ये आहे मागील आठवड्यात नंबर 1 राहणारी तारिणी ही मालिका। तारिणी या मालिकेने मिळवला आहे 3.5 चा TRP। मागील आठवड्याच्या तुलनेत तारिणी या मालिकेच्या TRP मध्ये तब्बल 1 रेटिंगने वाढ झाली आहे। तारिणी ही मालिका दिवसेंदिवस TRP मध्ये अग्रेसर ठरत आहे आणि तारिणी ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे। तर झी मराठी वाहिनीची खूप दिवसांनी नंबर 1 मालिका बनली आहे तेजश्री प्रधानची विण दोघांतली ही तुटेना। विण दोघांतली ही तुटेना या मालिकेने मिळवला आहे 3.6 चा TRP। मागील आठवड्याच्या तुलनेत विण दोघांतली ही तुटेना या मालिकेच्या TRP मध्ये तब्बल 1.1 च्या रेटिंगने मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका म्हणून तेजश्री प्रधानच्या विण दोघांतली ही तुटेना या मालिकेने नाव लावलं आहे। तर हा होता या आठवड्याचा म्हणजेच वीक 10 चा 7 मार्च ते 13 मार्चचा झी मराठी वाहिनीच्या मालिकेंचा TRP रिपोर्ट। या टॉप 8 मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। झी मराठी वाहिनीने आता TRP साठी एक दमदार आणि तगडी स्टारकास्ट असलेले कथानक आणलं आहे। ते कथानक म्हणजेच सनई चौघडे। ही मालिका 16 मार्च पासून प्रदर्शित झाली आहे, त्यामुळे सनई चौघडे या मालिकेचा ओपनिंग TRP काय असेल हे येणाऱ्या आठवड्यात समजेल। ही मालिका TRP मध्ये कमाल
धमाल करून स्टार प्रवाह वाहिनीला मागे टाकेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी आणि TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.